शेतकरी म्हटला की नजरेसमोर उभी राहते ती धोतर, पायजमा, कुर्ता आणि टोपी घातलेल्या व्यक्तीची प्रतिमा. कृषीप्रधान संस्कृतीत वाढलेला ग्रामीण वारसा सुटाबुटातील तरुण चालवतील ही बाबच आपल्या मनाला पटत नाही. या कल्पनेस अहमदनगर जिल्ह्यातल्या उच्च शिक्षित तरुणांना मात्र फाटा दिलाय. लाखो रुपये पॅकेजची नोकरी मिळत असतानाही केवळ कुटुंबियांविषयी असलेली आत्मीयता, मातीशी असलेली नाळ जपण्यासाठी आणि देशाविषयी वाटत असलेल्या प्रेमापोटी त्यानं आपले पाय शेतीत खोलवर रुजवलेत. नव्हे तर त्याही पुढे जाऊन देशाची शान आणि सर्वांची आई असलेल्या गोमातेचं संवर्धन करून त्यानं वेगळाच आदर्श घालून दिलाय. शेती आणि गोवंश संवर्धनातून लाखो नव्हे तर करोडो रुपयांची उलाढाल कशी करता येईल हे त्यानं आपल्या कृतीतून सिद्ध केलंय. स्वतः सोबतच इतर देशबांधवांना आपल्या प्रकल्पामध्ये सहभागी करून त्यांनाही गोसंवर्धनाच्या सोबतच आर्थिक लाभ मिळावा यासाठी तो प्रयत्नशील आहे. या अवलियाचे नाव आहे हेमंत काळवाघे. चला तर मग त्याच्याच तोंडून ऐकूयात ही यशोगाथा. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण खंडाळा तालुका श्रीरामपूर या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी देशी गोपालक जे आहेत हेमंत काळवाघे सर, त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत आणि त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या शेतकरी बांधवांचा जर आपण विचार केला तर कुणीतरी एका विशिष्ट ध्येयानं पछाडून जातं आणि हे पछाडून गेलेली माणसं जगामध्ये काहीतरी करून दाखवतात. अशाच पद्धतीचा विचार मनाशी खुणगाठ बांधून, अशाच पद्धतीच्या विचाराची मनाशी खुणगाठ बांधून जे काम सुरू केलं आहे हेमंत काळवाघे सरांनी, ते केलं आहे देशी गोपालनाचं. आणि या देशी गोपालनामध्ये देशी गोपालन करत असतानाच दूध विक्री असेल, त्यापासूनचे पदार्थ असतील, त्यासोबतच शेणगोमूत्रापासूनच्या पदार्थांची निर्मिती असेल, अशा सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी केलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींवर चर्चा आज आपण त्यांच्याशी करणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून ही सगळी यशोगाथा जाणून घेणार आहोत. तर हेमंत सर, सगळ्यात सुरुवातीला मला तुम्हाला हे विचारायचं आहे की कधी सुरुवात झाली, कधी डोक्यात आलं, कधी स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्ष कधी सुरुवात झाली? सर, स्वप्न तसं 2019च्या जून जुलैपासून चालू होतं, पण अभ्यास कमी असल्यामुळे आपण त्याला सत्यात उतरू शकलो नाही. तर ती सुरुवात झाली 2 गायीपासून 2020पासून, म्हणजे 6 जानेवारी 2020ला आपण 2 गायी घेऊन आलो गुजरातहून. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती एज्युकेशन प्रॅक्टिकली घेतलं. त्यानंतर आपण ही सुरुवात मोठ्या प्रमाणावर चालू केली आहे. बरोबर, म्हणजे स्वतः त्या बाबतीतलं शिक्षण घेतलं. त्यानंतर 2 गायींची खरेदी गुजरातमधून केली आणि मग त्यानंतर आपल्या मुख्य जे देशी गोपालन आहे तर त्याला सुरुवात झाली. आता आपल्या मागच्या साईडला सगळ्या आपल्या देशी गायी दिसत आहेत, गीर गायी दिसत आहेत. तर आता सगळे संख्या किती एकंदरीत आणि वासरं किती आहेत? सर, आता ही संख्या 10 आहे आणि वासरांची संख्या पण 10 आहे. त्यात काही कारवडी पण आहे आणि काही नर आणि मादी दोन्ही पण आपले संख्या आहे त्यांची. म्हणजे टोटल आपल्याकडे 20 पशु आहेत. बरोबर.
आता आपल्या राज्याचा जर आपण विचार केला तर गीर ही जी गाय आहे हिचं मुख्य क्षेत्र जे आहे ते गुजरात असेल, राजस्थानचा काही भाग असेल तर त्या ठिकाणचं आहे. आता बऱ्यापैकी देशी गोपालनाच्या बाबतीत लोक जागृत झाल्यानंतर बऱ्यापैकी लोकांनी गीर असेल, साहिवाल असेल या गायींकडे वळलेले आहेत ते म्हणजे दूध उत्पादनाच्या बाबतीत. पण त्यासोबतच आपल्या इथल्या ब्रीडचा जर विचार केला तर मग डांगी असेल, खिलार असेल, या गायी सुद्धा आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने येतात. तर या सगळ्या देशी गायीच्या संवर्धनाच्या बाबतीत त्या जातींचा विचार केला तर तुमचा काय विचार आहे? डांगी, जी की आपली लाल कंदार आहे, तर ह्या गायींचं दूध क्षमता खूप कमी आहे. ती देशीच आहे. आपण गुजरातची गीर किंवा कांक्रेज, सहिवाल, राठी, जसे राजस्थान आणि हरियाणाची सहिवाल येते, तर यांना आपण प्रेफर का करतो की यांची दुधाची क्षमता 10 लिटर ते 15 लिटरपर्यंत आहे. तशी आपली महाराष्ट्रीयन जी आहे खिलार, डांगी, तर लाल सिंधे, तर ही ज्या जाती आहेत तर ह्या दूध क्षमता कमी असल्याने आपण त्याला जास्त प्रेफर करत नाही. पण ते पण A2 मिल्कच देतात. फक्त ॲज अ बिझनेस व्ह्यू जर बघितलं आपण तर त्या आपल्याला परवडेबल नाही आहे. बरोबर. म्हणून आपण त्यांना गीर गायींचा विचार हो, करतो. गीर, सहिवाल, राठी आपण यांचा विचार करतो. बरोबर. आता देशी गोपालनाची सुरुवात झाल्यानंतर आता ज्या 10-12 गायी तुमच्याकडे आहेत तर आता सध्या तुमचं दुग्ध व्यवसायामध्ये दूध किती सुरू आहे आणि त्यासोबतच आता भविष्यातला काय विचार आहे आणि दुधापासूनचे पदार्थ कोणते बनवले जातात? सर, आता सध्या आपल्याकडे जी की आपण बघतात की 10 गोवंश आहे. आपलं यांच्यापासून 50 लिटरचं दूध संकलन होतं आहे पर डेचं. याचं आपण 80 रुपये पर लिटरने आपण याची विक्री करतो श्रीरामपूरमध्ये. आणि जे काही दूध उरतं त्याचं आपण तुपामध्ये कन्वर्ट करतो. आता जे तूप आपण बनवतो, सर्वात महत्त्वाचं काय आहे की आज A2 मिल्क किंवा देशी गाईपासून तूप बनायचं मार्केटमध्ये खूप भेटतं आहे. पण ॲक्च्युली A2 मिल्कपासून जे बिलोना पद्धतीचं तूप म्हणतो आपण, ते ओरिजिनल आहे की नाही हे कुठून सुरुवात होते? तुम्ही गाईला खाऊ काय घालता, बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक चारा म्हणजे गोबर गोमूत्रापासून जे तुम्ही चारा पिकवता त्याला कुठलंही केमिकल पेस्टिसाईड केलेलं नसला पाहिजे. तो चारा गायींना खाल्ला पाहिजे. त्याच्यानंतर जे दूध येतं त्याला तुम्ही नॅचरली दही जमवून त्याचं लाकडी रवीने घर्षण करूनच जे लोणी निघेल त्याच्यापासून जे तूप बनवतो ते तूप आपलं A2 मिल्क ओरिजिनल तूप असतं. तर दुधापासून आपण तुपाचा हा प्रोडक्ट बनवतो आहे, जे की आपलं वैदिक मेथडचं आहे, मेडिसिन घेऊन. म्हणजे एक लक्षात येतंय सर तुमच्या बोलण्यातून की फक्त देशी गाईचं दूध असलं आणि मग ते A2 मिल्क होत नाही, तर देशी गाईला जो काही चारा आपण घालणार आहोत तो व्यवस्थित सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला चारा, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रासायनिक द्रव्य नाही आहेत, अशा पद्धतीचा चारा त्या गायांना मिळाल्यानंतर त्या चाऱ्यापासून त्यांनी जे दिलेलं दूध आहे ते दूध A2 मिल्क आहे. आणि त्या दुधापासून जे तयार केलेलं मग पदार्थ असतील, दह्यासारखे पदार्थ असतील, तुपासारखे असतील, आणि त्यासोबतच जे दूध असेल ते प्रॉपर A2 मिल्क आहे. म्हणजे केमिकलचा चारा जरी खाल्ला गाईने तरी पण ते A2 मिल्क आहे, पण ते केमिकल युक्त झालं ते, म्हणून आपण त्याला त्या लेवलला A2 मिल्क म्हणू शकत नाही. म्हणून आपण सुरुवातच त्यांची अशी केली की चाऱ्यापासून तर एंडपर्यंत आपण पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये वर्क चालू केलेलं आहे. बरोबर. आता गोबर जे आहे, शेण आणि गोमूत्र आहे, याच्यापासून सुद्धा काही करताय? हो सर. म्हणजे जसं आता गोमूत्राबद्दल जर बोलायचं झालं तर सर, अमेरिकेकडे आज म्हणजे ही देशी गोवंश हे भारताचं आहे, पण याचं गोमूत्रावरती 5 पेटंट हे अमेरिकेचे आहे. तर अमेरिकेने गोमूत्रामधून गोल्ड प्रोसेसिंग करून बघितली आणि त्याच्यात सोन्याचे कंटेंट त्यांना आढळले, तर त्याच्यावरती त्यांनी पेटंट मिळवलेले. तर तसं बघायला गेलं तर हे भारत सरकारकडे याचे पेटंट पाहिजे. तर आता मला सांगा की जेव्हा आपण दुग्ध व्यवसायाची किंवा देशी गोपालनाची सुरुवात केली तेव्हाची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीचा जर विचार केला तर तेव्हा एखादी गोष्ट तुमच्या डोक्यात असेल की मला हे करायचं आहे, पण त्या संकल्पना तुमच्या बदलत गेल्या असतील, तर त्या कशा पद्धतीने संकल्पना बदलत गेल्या? सर, संकल्पनेचं असं झालं की जेव्हा 2 गायी आपण सुरुवातीला घेऊन आलो तर 2 गायीवरती जो काही प्रॉफिट लॉस हे सगळं तिथेच आपल्याला शिकून घ्यायचं होतं. बरोबर. कारण एकखटी मोठा बिझनेस करून आपण संकल्पना बदलू शकत नव्हतो. तर 2 गायीवरती जेव्हा आपण
प्रॅक्टिकल केलं, गोबर, गोमूत्र आणि मिल्क बाय प्रोसेसिंग करून त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून ट्रेनिंग जेव्हा मी घेतल्या तर त्याच्यातून आपल्याला असं समजलं की आपण याला मोठ्या लेवलला घेऊ शकतो. म्हणजे आपला जो आता पहिला टप्पा आपण 100 गोमातेचा ठेवलेला आहे तर तो करण्यासाठी आपल्याला त्या ज्या सुरुवातीला 2 गायी आपण घेऊन आलो होतो तर त्यांच्यापासूनच ही संकल्पना मोठ्या लेवलला आपण घेऊन जातोय. बरोबर. तर आता हे सुरू करत असताना आपण त्याच्यापासून जी काही पदार्थ निर्मिती करतो आहोत म्हणजे देशी गाईपासून जे काही दूध असेल त्यापासून जे काही पदार्थ असतील त्यासोबतच शेण गोमूत्रापासूनचे काही पदार्थ निर्मिती असेल तर याविषयी काय सांगू शकता? सर याच्यातून जे आपण दूध आहे तर दुधापासून आपण तूप आणि जे काही आपलं होम डिलिव्हरी दूध जातं जे 80 रुपये लिटरने आपण दुधाची डिलिव्हरी देतो आणि उरलेल्या दुधाची आपण तूप बनवतो आहे. तूप ते आपण वैदिक पद्धतीनं बनवतो आहे जे की लाकडी रवीने घुसळूनच आपण ती रवी पण आपण शिस्माचीच यूज केलेली आहे कारण त्याला आयुर्वेदमध्ये मान्यता आहे. तर त्याच्यापासून जे आपण तूप बनवतो आहे ते वैदिक तूप आपण बनवतो आहे. त्याच्यानंतर गोमूत्रापासून आपण जसं कोरोना काळात गिलोय अर्क खूप चाललं तर गोमूत्र अर्क 12 प्रकारचे गोमूत्र अर्क बनवतो आहे. त्याच्यानंतर परत जसं फिनाईल आहे तसंच फर्स्ट क्लीन वगैरे तुमचं घर स्वच्छ ठेवण्यासाठी गोनाईल म्हणून पण आपण एक प्रोडक्ट बनवतो आहे. तर हे झालं गोमूत्रापासून. दुसरी गोबरपासून आपण सुगंधित धूप, मच्छर धूप, साबण हे असे प्रोडक्ट आणि गणपतीच्या सीजनमध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती, दिवाळीचे पंती, लक्ष्मी मूर्ती ते हे इको फ्रेंडली आपण गोबरपासून बाय प्रोडक्ट बनवू शकतो. म्हणजे आत्ता जेवढं काही आपण ऐकतो न्यूजपेपरला वगैरे की शेतकऱ्यांनी दुधासाठी आंदोलन केलं किंवा दूध रस्त्यावर ओतलं तर शेतकऱ्यांना ही करण्याची गरज नाही. जर देशी गोवंश जर केला अँड त्याच्यातून हे सगळे प्रोडक्ट जर मॅन्युफॅक्चरिंग केले तर शेतकऱ्याला स्वतः भाव ठरवता येणार आहे. आजपर्यंत शेतकऱ्याची चूक काय झाली की शेतकऱ्यांनी दुधाला डेअरी, गोमूत्राला नाली आणि गोबरला उकिरडा दाखवला. त्याच्यामुळे आज शेतकऱ्याला रस्त्यावर दूध फेकण्याची वेळ येते आणि खरंच शेतकरी दूध धंद्यात प्रॉफिटमध्ये नाही आहे. हे जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं तर तो वर्षाकाठी मायनसमध्येच आहे. पण जर काही अशा टेक्निक्स जर आपण यूज केल्या तर त्याच्यातून आपण शेतकऱ्याला सुदृढ आणि एक चांगल्या फ्युचर भविष्य देऊ शकतो. शेणापासून आपण दुसरी गोष्ट एक अशी बनवतो आहे की जसं आता शेणापासून आपण लाकूड निर्मिती करतो आहे. तर लाकूड निर्मिती याच्यासाठी करतो आहे की जसं आता आपण स्मशानभूमीमध्ये विधीसाठी लाकूड लागतं किंवा मोठे मोठे कंपन्याज आहेत त्या बॉयलरसाठी पण लाकूड यूज करतात. तर आपण ही गोबरपासून जी लाकूड निर्मिती करणार आहोत तर झाडाची जी कत्तल होती ती इथे थांबणार आहे. म्हणजे जे आपली पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, जो ओझोनचा दर कमी होतो ते ही जंगल कट किंवा झाडं तोडल्यामुळे होतो आहे. आज आपण म्हणतो की उन्हाळा पावसाळा सगळे एकत्र झाले तर हे कुठंतरी निसर्गाची खेलवाड करतो आहे पण म्हणून हे सगळं आपल्याला बघायला भेटतं आहे. तर याला पर्याय म्हणून आपण गोबरपासून जी लाकूड बनवतो आहे तर ते लाकूड ह्या झाडाच्या लाकडापेक्षा 3 ते 5% तुम्हाला जास्त बर्निंग देणार आहे. तर आणि हे इको फ्रेंडली आहे. याचा कुठेही तुम्हाला कार्बन डायऑक्साईड वगैरे जाणार नाही आहे. तर हे तुम्ही स्मशानभूमीसाठी विधीसाठी पण यूज करू शकता. बॉयलर कंपन्या जेवढ्या आहे त्या पण इथं ॲज अ बॉयलरसाठी यूज करू शकता. अशी लाकूड निर्मितीची पण संकल्पना आपण फ्युचरमध्ये अंमलात आणतो. खूपच छान. या देशी गायींच्या बाबतीतलं तुम्ही घेतलेलं प्रशिक्षण असेल त्यासोबतच तुम्ही आतापर्यंत केलेलं काम असेल आणि तुमच्या डोक्यातल्या अनेक संकल्पना असतील तर हे खूप छान पद्धतीचं हे काम तुम्ही सुरू केलेलं आहे. पण तुमच्यासोबतच ज्या लोकांना जोडलं जायचं आहे, मग तुमच्यासोबतच ज्यांना देशी गोपालन करायचं आहे त्यासोबतच तुमच्या व्यवसायामध्ये योगदान द्यायचं आहे किंवा तुमच्यासोबत पार्टनरशिप करायची आहे, असं काही चान्स आहे का तुमच्यासोबत? नक्की सर. आपण जसं 2 गायीपासून सुरुवात केली त्याच्यावर पूर्ण प्रयोग केल्यानंतर असं समजलं की हा बिझनेस 100% प्रॉफिटमध्ये घेऊन जाणार आहे. तर त्याच्यातून आपण एक विदू मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे. तर ह्या कंपनीचं स्वरूप पुढील 2 महिन्यात आपण चेंज करतो आहे जे की पब्लिक लिमिटेडमध्ये घेऊन जातो आहे तिला आपण. तर पब्लिक लिमिटेडमध्ये नेल्यानंतर आपण लोकांना इथं संधी उपलब्ध करून देत आहे. ज्याही लोकांना शेतकरी बांधवांना किंवा जेही इंटरेस्टिंग
लोक आहेत तर ते आपल्या कंपनीचे एक छोटीशी अमाऊंट 3,000चे शेअर्स विकत घेऊन आपल्यासोबत व्यवसायाला जो हातभार देऊ शकता. वा. याच्यातून जो काही बेनिफिट्स होणार आहे हां. तर दरवर्षी त्यांना तो डिव्हिडंड वाटला जाणार आहे. त्याच्यासोबतच जी लोक आपल्यासोबत जुडणार आहे त्यांना एक व्यवसाय करण्याची संधी पण, कारण आपण जे काही प्रोडक्ट बनवणार आहे गोबर गोमूत्र आणि मिल्कपासून, तर ते प्रोडक्ट आपण आपल्याच कंपनीच्या सॉफ्टवेअरनी ब्रँड नावाने कंपनी टू कस्टमरपर्यंत घेऊन जाणार आहोत. तर याच्यात पण लोकांना संधी असणार आहे की व्यवसाय त्या प्रोडक्टसोबत पण व्यवसाय करण्याची संधी लोकांना तिथे अवेलेबल असणार आहे. तर ही सर्व गोष्ट आपण एक डायग्रॅम आखून त्याच्यावर वर्क कंप्लीट केलेलं आहे. तर त्याच्यातून 2 गोष्टी होत आहे. जी लोक आपल्यासोबत येत आहे, सर आता आपला पहिला टप्पा हा 100 गोवंश पूर्ण करण्याचा आहे. सगळे प्रकल्प जे की गोबर गोमूत्र आणि मिल्क ह्याचे सगळे बाय प्रोडक्ट मशिनरीज वगैरे टोटल आपण आणि 100 गाईंचा टप्पा हे पूर्ण आपण याच्यात कव्हर करतो आहे. आणि एक अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी पण त्यांचा हातभार लागेल आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे तो वाचवण्यासाठीही त्यांचा, आणि सगळ्यात मोठी संकल्पना म्हणजे की गोमातेचं संरक्षण पण इथे होतं आहे. हे सगळं तुम्ही तुमच्याशी जोडण्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, पण तुम्ही ज्यांच्या सोबत जोडले गेलेले आहात असं तुमचं कुटुंब, या कुटुंबाचं योगदान कशा पद्धतीने लाभतं या सगळ्या सेवेमध्ये? नक्कीच सर, कुटुंबाशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. आता ही संकल्पना जी मी आत्मसात केली आणि प्रत्यक्षात उतरवली, तर त्याच्यामागे माझे दोन्ही बंधू, आई वडील आणि वहिनी वगैरे, त्यांच्या मिसेस वगैरे, तर सर्व कुटुंबाचा मला पूर्ण सपोर्ट भेटला, त्यांचा हातभार लागला. आज जे काही मिल्किंग वगैरे होतं किंवा गो संगोपन होतं, तर ॲज अ मी मार्केटिंग म्हणून तर मी बाहेर असतो, पण दोन्ही बंधू चारा आणि त्यांचं नियोजन, मिल्क प्रोसेसिंग वगैरे हे सर्व दोन्ही बंधू आणि आई वडील वगैरे हे सर्व सपोर्ट करत असतात. त्याच्या म्हणजे कुटुंबाचा पूर्णतः हो, सपोर्ट आहे. तुमच्याकडे यायचं आहे, तुमच्या या प्रकल्पामध्ये सहभागी व्हायचं आहे, त्यासाठी तुमचा पूर्ण पत्ता आणि त्या विषयीची माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना सांगा. माझं नाव हेमंत विलास काळवागे, राहणार खंडाळा, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. 9307 299 438 हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे. याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. शेतकरी बंधू भगिनींनो, यशोगाथा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण भेटलो हेमंत काळवागे सरांना. खंडाळा तालुका श्रीरामपूर या ठिकाणी ते राहत आहेत आणि सुंदर असा देशी गाईंचा गोठा त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि त्यापासून जे काही पदार्थ निर्मिती आहे, मग दूध असेल, त्यासोबतच दुधापासूनचे दही असेल, इतर पदार्थ असतील, शेण आणि गोमूत्रापासूनचे जे सुद्धा पदार्थ आहेत त्याचीसुद्धा ते निर्मिती करतायत आणि एक चांगला व्यवसाय ते करतायत. आणि त्यासोबतच आपल्या सर्वांना त्यांना आपण जोडलंही जाऊ शकतो, त्या संदर्भातली संकल्पना आहे त्यांनी समजून सांगितलेली आहे. तर आज आपण त्यांच्याशी बोललो, त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं, सर्व प्रेक्षक बंधू भगिनी, सर्व तुमच्या वतीनं मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि यशोगाथा हा यूट्यूब चॅनल जो आहे, तर तुम्हाला पुन्हा एकदा आग्रह आहे की तुमच्या जवळपासचे जे शेतकरी बांधव आहेत, जे यशस्वी शेतकरी बांधव आहेत, ते तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचे आहेत तुमच्याच माध्यमातून. त्यासाठी तुम्ही हा यूट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा. त्यासोबतच हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा. त्यासोबतच तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, जेणेकरून ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचू शकेल.